2.4 त्यामधील दुसरा मुद्दा होता नियोजन करताना विचारात घ्यावयाचे घटक. त्यामध्ये एकूण 5 मुद्दे आहेत. त्यातील आपला पहिला मुद्दा झालेला होता. आपण आता दुसरा मुद्दा पाहणार आहोत. भौतिक सुविधा. यामध्ये प्रामुख्याने इमारती, वर्ग, क्रीडांगण, जिम्नॅशियम, प्रयोगशाळा, ग्रंथालये, वायुविजन, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना इत्यादींचा समावेश होतो. याच्या नियोजनाची सर्वसाधारण तत्त्वे साधनसामग्रीच्या नियोजनाप्रमाणेच आहेत. क्रीडा व शारीरिक विकासासाठी शाळा खूप काही करू शकते. शारीरिक विकास, खेळांची माहिती, एखाद्या खेळाची आवड निर्माण करणे, तसेच उत्तम खेळाडू निर्माण करणे, उत्तम संघ तयार करणे, राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर एखाद्या खेळाचा संघ खेळावयास जाईल एवढी तयारी करवून घेणे हे क्रीडाविषयक उद्दिष्ट योग्य नियोजनानेच साध्य होईल. त्यासाठी खेळाचे शिक्षक, त्यांचे खेळांचे तास, त्यांच्या कोचिंगचा उपयोग, लागणारे साहित्य, क्रीडांगणाची उपलब्धता या सर्वांचा विचार करून नियोजन करावे लागेल. शैक्षणिक व भौतिक सुविधांबद्दलही आपणास हेच करता येईल. ग्रंथालय, प्रयोगखोली, चित्रकला हॉल, भूगोल दालन यांचा वापरही योग्य रीतीने होण्यासाठी त्याचे नियोजन करावे लागेल. प्रत्येक वर्गाला याचा फायदा मिळेल याची दखल नियोजन करताना मुख्याध्यापकाने घेतली पाहिजे. एकूणच शाळेची सुरुवात एकदम सर्व सोयींनी वस्तूंनी सज्ज असलेली अशी नसते. पण दरवर्षी तिची स्थिती तशीच राहत नाही. त्यात सतत बदल होत असतो. आपण तो करू शकतो. ध्येय, उद्दिष्टे व व्रतविधानाशी शाळेने व मुख्याध्यापकाने प्रामाणिक राहून व अनुभव लक्षात घेऊन काही ठराविक वर्षांनी शाळेची परिस्थिती, साधनसामग्री, भौतिक सुविधा यांच्या दृष्टीने कशी असेल याचे पूर्ण चित्र, हे योग्य नियोजन, त्याची काटेकोर अंमलबजावणी, त्याचे व्यवस्थापन, मार्गदर्शन या सर्वांच्या सहाय्याने मुख्याध्यापकाला साकार करता आले पाहिजे. त्यातील पुढचा मुद्दा आहे, तिसरा मुद्दा, आर्थिक तरतूद. नियोजनात आर्थिक तरतुदीचा विचार अनेक कारणांसाठी महत्त्वाचा ठरतो. ती कारणे अशी. पहिलं कारण, आवश्यक ती साधनसामग्री मिळविणे व शाळा हळूहळू साधनसामग्रीच्या दृष्टीने समृद्ध, आधुनिक व अद्ययावत बनविणे. दुसरा मुद्दा, आवश्यक त्या भौतिक सुविधा उभ्या करणे व त्या सतत सुस्थितीत ठेवणे. तिसरा, शैक्षणिक पूरक साहित्य निर्मिती करणे, उदाहरणार्थ स्वाध्याय पुस्तिका, दैनंदिनी, कृतीपुस्तिका. 4. विशेष वर्गाच्या व उपचारात्मक अध्यापनासाठी शिक्षकांना मानधन देणे. 5. छंदवर्ग, सुट्टीतील वर्ग, अभ्यास मंडळे इत्यादींसाठी निधी व शिक्षकांना मानधन उपलब्ध करून देणे. 6. अभ्यासपूरक कार्यासाठी निधीची तरतूद करणे. हा निधी वैध मार्गाने मिळविण्याचे अनेक उपाय आहेत. उदाहरणार्थ शाळांना मिळणाऱ्या अनुदानापैकी 12% अनुदान पूर्णतः मिळू शकेल यासाठी प्रयत्न करणे. विकास निधी व्यवस्थापनाद्वारे उभा करून त्यावरील शासकीय मदत मिळविणे. समाजातील विविध घटकांना आवाहन करून देणग्या, भेटी स्वरूपात योगदान घेणे. पारितोषिके, विद्यार्थी दत्तक योजना इत्यादी अन्य कल्पक योजना राबविणे. थोडक्यात शाळेची योजनाबद्ध वाढ करण्यासाठी आर्थिक तरतुदीचेही नियोजन करावे लागेल. शाळेच्या अनुदान प्राप्तीस योग्य खर्च कोणता, कोणत्या गोष्टींची गरज आहे हे अगोदर स्पष्ट असेल तर आर्थिक अडचणीतून मार्ग काढता येऊ शकतो. तसेच आपली शाळा समाज शिक्षणाचे केंद्र बनावी, समाजाशी सतत संपर्क आला, गाव शाळेत व शाळा गावात या पद्धतीने कार्यक्रमांची रूपरेषा आखली तर पैसा, जागा इत्यादी बाबतीत सहाय्य निश्चित मिळेल. शाळेचे कलापथक, चॅरिटी शो, विद्यार्थ्यांचे, व्यक्तींचे वाढदिवस, स्मृतिदिनानिमित्त मदत, देणगी इत्यादी गोष्टीतून शाळेसाठी आर्थिक सहकार्य तर मिळेलच,
परंतु समाज व शाळा यांच्यात देवाणघेवाण वाढीस लागेल. शाळेच्या साधनसामग्रीत भौतिक सुविधांमध्ये किती वाढ करू शकू, त्याला किती कालावधी लागेल, हे नियोजन मुख्याध्यापकाकडे असेल. उदाहरणार्थ पुरेशा वर्गखोल्या आहेत परंतु ग्रंथालय नाही, ते 2 वर्षात करावयाचे आहे. तर त्यासाठी स्वतंत्र खोली, साहित्य, पुस्तके इत्यादी लागेल. तर एकूण निधी किती उभारावा लागेल याची कल्पना येऊ शकेल व निधी उभारण्याचे विविध मार्गही शोधता येतील. चौथा मुद्दा, मनुष्यबळ. शाळेच्या समग्र विकासाच्या दृष्टीने नियोजन करताना मनुष्यबळाचाही विचार आवश्यक ठरतो. शिक्षक वर्ग, त्यांचे अध्यापन विषय, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक या सर्वांचा उपयोग योग्य तऱ्हेने आपल्याला कसा करवून घेता येईल याचा विचार मुख्याध्यापकाने नियोजन करताना केला पाहिजे. मनुष्यबळ कमी व कामे अनेक अशा वेळी विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक व समाजातील व्यक्तींचा सहभाग वाढवावा लागतो. शिवाय प्रत्येक सहकार्याचे गुणदोष पाहून योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची निवड, योग्य व्यक्तींचे सहाय्य घेता आले पाहिजे. तो मनुष्यबळ नियोजनाचा महत्त्वाचा गाभा आहे. पाचवा मुद्दा, उपलब्ध कालावधी व कालखंड. कालावधी व कालखंड हा शैक्षणिक नियोजनातील चौथा मात्र अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कालावधीमध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक कार्यक्रमांना किती वेळ लागेल याचा तर कालखंडामध्ये एखादा कार्यक्रम शैक्षणिक वर्षात केव्हा करावयाचा याचा विचार होतो. शैक्षणिक कार्यक्रमाच्या नियोजनात शैक्षणिक वर्ष हा एक महत्त्वपूर्ण एकक आहे आणि एका शैक्षणिक वर्षातील उपलब्ध कालावधी नेहमीच निश्चित असतो. वेगवेगळ्या शाळांना शैक्षणिक वर्षात मिळणारा काळ हा ठराविकच व समान असला तरी काही शाळा खूप काही साध्य करू शकतात, अनेक कार्यक्रमांचे आयोजन करू शकतात, तर काही शाळांना फारच थोडे साध्य करणे शक्य होते. असे का घडते याचे उत्तर आपणास त्या शाळा व त्या शाळांचे मुख्याध्यापक वेळेचे व्यवस्थापन, टाईम मॅनेजमेंट कसे करतात यावरून मिळू शकते. वेळेचे व्यवस्थापन हा व्यवस्थापनातील एक स्वतंत्र अभ्यासाचा भाग आहे. वेळेच्या व्यवस्थापनाची काही महत्त्वाची तत्त्वे त्यासाठी आपणास प्रथम येथे थोडक्यात पाहावी लागतील. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे वेळेचे व्यवस्थापन. वेळेच्या व्यवस्थापनात व्यवस्थापक म्हणजे आपल्या संदर्भात मुख्याध्यापक स्वतःच्या वेळेचे व्यवस्थापन कसे करू शकतो याचा प्रामुख्याने विचार केला जातो. त्याबरोबर संघटना, संस्था किंवा शाळा यांच्या वेळेचे व्यवस्थापन कसे केले जावे याचाही विचार केला गेला पाहिजे. व्यवस्थापन शास्त्रात वेळ व गती यांच्या अभ्यासातील म्हणजेच टाईम आणि मोशन स्टडी काही तत्त्वे देखील आपल्याला शाळेच्या वेळेच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात. या दोन्ही क्षेत्रातील आपल्या दृष्टीने महत्त्वाची तत्त्वे यासाठी थोडक्यात पुढील प्रमाणे मांडता येतील. पहिलं तत्त्व, उपलब्ध वेळ हा निश्चित फिक्स्ड असतो, त्यामुळे वेळेची किंमत व महत्त्व समजले पाहिजे, ते सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. 2. स्वतःचा व संस्थेचा वेळ कसा वाया जातो याचे व्यवस्थापकाने प्रथम विश्लेषण केले पाहिजे व वेळ वाया जाण्यास कारणीभूत होणारे घटक शोधून काढले पाहिजेत. 3. वेळेचा योग्य उपयोग करण्याच्या आड येणाऱ्या घटकांचे 7 प्रमुख प्रकार होऊ शकतात. ते असे, इथे मी हा मुद्दा पुन्हा रिपीट करते. वेळेचा योग्य उपयोग करण्याच्या आड येणाऱ्या घटकांचे 7 प्रमुख प्रकार होऊ शकतात. ते पुढील प्रमाणे. पहिला, अनपेक्षित घटना. 2. वेळ वाया घालविणाऱ्या घटना, उदाहरणार्थ टेलिफोन कॉल्स, पाहुण्यांच्या भेटी, सभा, निर्णयाचा अभाव, लेखी नोंदी व कामाचा आग्रह इत्यादी. 3. चालढकल करण्याची वृत्ती. 4. संस्थेपेक्षा किंवा नियोजित प्राधान्यापेक्षा अन्य प्राधान्यांना किंवा अन्य व्यक्तींच्या प्राधान्यांना महत्त्व. 5. हेतुतः प्रत्येक गोष्ट शेवटच्या क्षणापर्यंत ढकलून
आणीबाणीची संकट सदृश्य स्थिती निर्माण करणारी कार्यपद्धती वा व्यक्ती. 6. वेळ वाचविणारे मार्ग उपलब्ध माहीत असताना वेळखाऊ मार्गांचा वापर. आणि 7. परावलंबित्व. चौथा मुद्दा, वेळ वाया घालविणाऱ्या घटकांबाबत व्यवस्थापकाने वेळीच उपाययोजना केली पाहिजे. 5. अनपेक्षित घटना कोणकोणत्या घडू शकतात यांचा नियोजन काळातच अंदाज बांधावा व पर्यायी योजना तयार ठेवाव्यात. उदाहरणार्थ, विद्युत पुरवठा बंद झाला तर, नियोजित पाहुणे तज्ज्ञ ऐनवेळी आलेच नाहीत तर. 6. वेळ वाया घालविणाऱ्या घटकांचा परिणाम होऊ नये यासाठी व्यवस्थापकास अनेक उपाययोजना करता येऊ शकतात. उदाहरणार्थ, फोनवर थोडक्यात बोलणे, संभाषण आपण थांबविणे, ठराविक वेळात शक्यतो फोन स्वीकारणे, भेटण्याची वेळ देणे, जे अशक्य आहे त्यास स्पष्ट नकार देणे, योग्य आसन व्यवस्था करणे, जाता येता सहजासहजी कोणी येऊ नये अशी विशिष्ट हेतूसाठी सभा घेणे, वेळेनुसार सभा संपविणे, थोडक्यात लिहिणे इत्यादी. आणि 7. व्यवस्थापकाकडे स्वतः किंवा सहकाऱ्यांकडे चालढकल करण्याची वृत्ती असू शकते. ही चालढकल करण्याच्या मागे काही मानसशास्त्रीय किंवा प्रशासकीय कारणे असतात. अप्रिय, कटुता निर्माण करणारे निर्णय किंवा कृती करण्याचे आपण टाळतो. महत्त्वाचे परंतु तातडीचे नसलेले असे किंवा सर्जनशील क्रिएटिव्ह कार्यक्रम यांना प्राधान्य देण्याकडे व्यक्तीचा कल असतो. त्यामुळे तातडीची कामे पुढे ढकलली जातात. यासाठी व्यवस्थापकाने प्राधान्यक्रम निश्चित केले पाहिजेत. प्रत्येक कामाची अंतिम तारीख ठरवून त्यास चिकटून राहण्याचा आग्रह धरला पाहिजे. अडचणीच्या क्लिष्ट कार्यक्रमांना सामोरे गेले पाहिजे. काही वेळेस परिपूर्णतेचा आग्रह सोडून देऊन कार्यक्रमाची कार्यवाही केली पाहिजे. 8. नियोजनाच्या पातळीवर एकदा प्राधान्यक्रम निश्चित झाला तर तो न बदलण्यावर व्यवस्थापकाचा कटाक्ष व आग्रह हवा. काही वेळेस शिक्षक, सहकारी, शासकीय अधिकारी किंवा व्यवस्थापनाचे सदस्य हे आपले व्यक्तिगत प्राधान्याचे कार्यक्रम आधी व्हावेत असा आग्रह धरतात. त्यामुळे मूळ प्राधान्यक्रमास बाधा येते. अशा वेळी स्पष्टपणे नकार देण्याचे तंत्र मुख्याध्यापकास आत्मसात करावे लागेल. कोणती कल्पना स्वीकारावयाची याचा अंतिम निकष आपला नियोजित प्राधान्यक्रम हाच असला पाहिजे. 9. काही सहकारी हे दिलेले काम अंतिम मुदतीपर्यंत पूर्ण करत नाहीत व अंतिम मुदत आल्यावर खूप गडबड गोंधळ करून युद्धजन्य पातळीवर ते पूर्ण करतात. असे करण्यामागे त्यांना एक आनंद मिळत असतो. या त्यांच्या कृतीने ते इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात, आपले महत्त्व वाढवितात, आपण स्वतः नायक, हिरो बनण्याचा प्रयत्न करतात. असे युद्धजन्य परिस्थिती निर्माते अचूकपणे ओळखता आले पाहिजेत. त्यांच्या या कार्यपद्धतीस कधीही प्रोत्साहन देता कामा नये. त्याच्या भावनिक अवस्थेत व्यवस्थापकाने कधीही सहभागी होता कामा नये. व्यवस्थापकच जर युद्धजन्य परिस्थिती निर्माता असेल तर प्रयत्नाने त्याने त्यावर मात केली पाहिजे. काटेकोर नियोजन, त्यास चिकटून राहण्याचा प्रयत्न, इतरांना आवश्यक अधिकार व काम वाटून देण्याची कार्यपद्धती इत्यादींद्वारे व्यवस्थापक या सवयीतून स्वतःची मुक्तता करून घेऊ शकतील. 10. एखादी कृती अनेक पद्धतींनी करता येऊ शकते. आर्थिक तरतूद तीच ठेवून जर एखादी कृती कमी वेळात करता येत असेल तर त्या पद्धतीचा अवलंब करणेच इष्ट. व्यवस्थापकाने यासाठी विविध पर्यायांचा सातत्याने शोध घेतला पाहिजे. मानवी कृतीतील बदल, सुविधा, कार्यस्थळातील बदल, कृतीक्रमातील बदल, आदान, इनपुटमधील बदल असे विविध प्रकारचे बदल व्यवस्थापकाला करता येणे शक्य आहे. 11. ठरविलेली गोष्ट वेळच्या वेळी होण्यासाठी व जे साध्य करावयाचे आहे ते साध्य करण्यासाठी व्यवस्थापकाला अनेक कृती करता येतात. त्यातली पहिली कृती, काय साध्य करावयाचे आहे याचे सुस्पष्ट चित्र तयार असावे. 2. कार्याची विभागणी करून पुरेशी साधन सामग्री व आर्थिक तरतूद करावी. 3. प्रत्येक कार्यासाठी आव्हानात्मक परंतु वास्तव अंतिम मुदत निश्चित करावी. 4.
दिलेल्या कामाचा सातत्याने पाठपुरावा करावा. कोणत्या कामासाठी किती वेळ लागतो याची माहिती गोळा करावी. या आधारे प्रमाणके स्टँडर्ड्स तयार करावीत. 6. प्रत्येक कृती कार्यक्रम कोणत्या क्रमाने व पद्धतीने होतो याचा अभ्यास करावा. 7. एखादा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने कमी वेळात कसा करता येईल याचा विचार करून कार्यवाही करावी. वेळ जेथे वाया जातो ते कळल्यास तो कसा वाचविता येईल याची योजना करावी. 8. जर अधिक जागा स्पेस उपलब्ध असेल तर त्या जागेचा एकाच वेळी जास्तीत जास्त उपयोग करून वेळ वाचविता येतो. जर जागा अपुरी असेल तर तिचा उपयोग भिन्न वेळेस कसा करता येईल याचे नियोजन करावे. आणि 9. तातडीच्या अर्जंट परंतु कमी महत्त्वाच्या अनइम्पॉर्टंट बाबींवर भर देण्यापेक्षा कमी तातडीच्या परंतु महत्त्वाच्या कामावर अधिक विचार, प्राधान्य व महत्त्व द्यावे. वेळेच्या व्यवस्थापनाच्या या तत्त्वांच्या आधारे व कोणती गोष्ट किती वेळ व केव्हा करावयाची व कमीत कमी वेळात अधिकाधिक गोष्टी कशा साध्य करावयाच्या या संबंधीचे नियोजन आपणास करता येईल. 2.4 मधील तिसरा मुद्दा, नियोजनाचे प्रकार. नियोजनाचे पुढील 2 प्रकार करता येतील. पहिला प्रकार कालानुसार आणि दुसरा प्रकार स्तरानुसार. त्यापैकी पहिला प्रकार कालानुसार नियोजन. कालानुसार नियोजनाचे पण मुख्यतः 2 भाग करता येतील. त्यापैकी पहिला दीर्घकालीन नियोजन आणि दुसरा अल्पकालीन नियोजन. त्यापैकी आपण आता पहिला बघूया, दीर्घकालीन नियोजन. दीर्घकालीन नियोजन 6 घटकांबाबतीत करावे लागते. त्यापैकी पहिला भौतिक सुविधा, 2 साधनसामग्री, 3 व्रतविधानाच्या साध्यतेसाठी घ्यावयाचे शैक्षणिक व अभ्यासपूरक कार्यक्रम, 4 आर्थिक तरतुदीविषयीच्या योजना, 5 शालेय विकासाच्या व नवोपक्रमाच्या योजना आणि 6 मनुष्यबळाची गरज व विकास. हे नियोजन पंचवार्षिक, सप्तवार्षिक असे असू शकेल व हे करताना शिक्षकांपैकी पदाधिकारी, सेवा ज्येष्ठ शिक्षक, व्यवस्थापनातील व्यक्ती, पालकांचे प्रतिनिधी, समाजातील प्रभावशाली व्यक्ती यांचे सहकार्य घ्यावेच लागेल. किंबहुना दीर्घकालीन नियोजनाची स्वतंत्र समिती स्थापन करून त्याद्वारे विविध अंगांचे नियोजन शक्य होईल. हे दीर्घकालीन नियोजन काहीसे लवचिक, त्रोटक म्हणजे स्केची असले तरी अल्पकालीन नियोजनाचा ते पाया ठरू शकेल. त्या नियोजनाला दिशा देऊ शकेल. उदाहरणार्थ, शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न घेता येईल. जर आपल्या प्रशालेचे SSCचे निकाल हे तुलनेने कमी लागत असतील तर ते सुधारण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना ठरवावी लागेल. इयत्ता 5वी पासूनच या गुणवत्ता वाढीचे प्रयत्न चालू करावे लागतील. शाळेच्या इमारतीची वाढ, क्रीडांगण, विषयांसाठी स्वतंत्र दालने, सभागृह बांधणे, TV, VCR घेणे, प्रोजेक्टर, एपिडायोस्कोप घेणे इत्यादी गोष्टी देखील दीर्घकालीन नियोजनाचा भाग म्हणून करून घेता येतील. दुसरं नियोजन, अल्पकालीन नियोजन. शालेय अभ्यासक्रमाचे व अभ्यासपूरक कार्यक्रमातील अल्पकालीन नियोजनाचे 3 प्रकार होतात. त्यापैकी पहिला वार्षिक नियोजन, दुसरा मासिक नियोजन आणि तिसरा दैनंदिन नियोजन. संपूर्ण वर्षभराच्या नेमून दिलेल्या अभ्यासक्रमाचे वर्षात येणाऱ्या सुट्या, होणारे कार्यक्रम, परीक्षा इत्यादींचा विचार करून वार्षिक नियोजन करावे लागेल. प्रत्येक महिन्यात किती धडे, कविता, प्रकरणे व कार्यक्रम तसेच घटक चाचण्या इत्यादी दृष्टिकोनातून मासिक नियोजन करता येईल. प्रत्येक दिवशी वर्गात काय शिकवायचे, प्रयोग कोणता घ्यायचा, कोणते साहित्य शिकवताना वापरावयाचे, कोणत्या तासाला काय घ्यायचे याचे नियोजन म्हणजेच दैनंदिन नियोजन होय. हुशार विद्यार्थ्यांच्या तुकडीला व कच्च्या विद्यार्थ्यांच्या तुकड्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांचे नियोजन वेगवेगळे असेल, कारण दोन्ही प्रकारच्या तुकड्यांना शिकविताना पद्धत, साधने वेगळी असतील. या दैनंदिन नियोजनाचे योग्य असे मार्गदर्शन मुख्याध्यापकाने करावे. दैनंदिन नियोजन तपासले गेले पाहिजे. आता नियोजनाचा दुसरा प्रकार आहे स्तरानुसारी नियोजन. शालेय शैक्षणिक व अभ्यासपूरक कार्यक्रमांचे नियोजन स्तराप्रमाणे
3 पातळ्यांवर करता येते. पहिला स्तर शाळेचा, दुसरा विभागानुसार व तिसरा व्यक्तीनुसार. शाळेचे वार्षिक नियोजन किंवा दीर्घकालीनही नियोजन पूर्ण झाल्यानंतर मुख्याध्यापकांना प्रत्येक विभाग प्रमुखास त्या अनुषंगाने आपापल्या विभागाचे वार्षिक नियोजन करण्यास सांगता येईल. या नियोजनामध्ये आवश्यक आर्थिक सुविधांच्या तरतुदींचा उल्लेख असणे आवश्यक आहे. या विभागानुसार झालेल्या नियोजनातून प्रत्येक शिक्षकास अध्यापनाव्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या जबाबदाऱ्या केव्हा स्वीकाराव्या लागणार हे स्पष्ट होईल. त्यानुसार प्रत्येक शिक्षक स्वतःचे व्यक्ती पातळीवरील नियोजन करेल. मुख्याध्यापकाने या अन्य 2 पातळ्यांवरील नियोजन काळजीपूर्वक केले जाते की नाही हे आवर्जून पाहावे. या नियोजनानुसार प्रत्येक विभागाचे व व्यक्तींचे कार्य चाललेले आहे किंवा नाही याचा मागोवा मुख्याध्यापकास त्यामुळे वेळोवेळी घेता येणे शक्य होईल. 2.4 मधील चौथा मुद्दा, शैक्षणिक नियोजनाच्या अन्य विशेष बाबी. शैक्षणिक नियोजनात विचारात घ्यावयाचे घटक व प्रकार यांच्या चर्चेतून शैक्षणिक कार्यक्रम, अध्यापन, चाचण्या व परीक्षा यांचे विविध स्तरांवर व काळानुसार कसे नियोजन करावयाचे हे आतापर्यंत आपणास स्पष्ट झाले असेलच. याशिवाय अन्य काही विशेष बाबींचा विचार नियोजनात करणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक प्रशालेत कमी जास्त गुणवत्तेचे, बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असतात. त्यांच्या गरजेनुसार उपचारात्मक व विशेष स्वरूपाचे अध्यापनाचे कार्य शाळेने हाती घेतले पाहिजे. शाळेच्या परीक्षेबरोबरच शाळेबाहेरील काही संस्था विविध स्वरूपाच्या परीक्षा घेत असतात. त्यात आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविला पाहिजे. विद्यार्थ्यांना द्यावयाचे स्वाध्याय कसे असावेत याचाही विचार विशेषत्वाने नियोजनात व्हावयास हवा. या सर्व विशेष बाबींचा नियोजनाच्या दृष्टीने पुढे उहापोह केलेला आहे. उपचारात्मक व विशेष अध्यापनाचे नियोजन. शाळेचा शैक्षणिक दर्जा हा सतत चांगला ठेवणे हे कोणत्याही मुख्याध्यापकाचे कर्तव्य आहे. अभ्यासात हुशार असलेल्या आणि मागे पडणाऱ्या अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न केले गेले पाहिजेत. अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जादा तास पाठांतराच्या विशेष पद्धतींचा वापर करणे, सतत उजळणे इत्यादी उपचारात्मक अध्यापन पद्धतींचा वापर करता येणे शक्य आहे. मात्र उपचारात्मक व विशेष अध्यापनाच्या आयोजनामध्ये अनेक अडचणी असतात. अशा स्वरूपाच्या अध्यापनाच्या महत्त्वाच्या पायऱ्या अशा: 1. जे मागे पडलेले विद्यार्थी आहेत त्यांचा शोध घ्यावा लागेल. 2. त्यांच्या कच्चेपणाची क्षेत्रे, कारणे शोधावी लागतील. 3. त्यांच्या कच्चेपणाच्या संदर्भात उपचारात्मक उपाययोजना निश्चित करून तिची तरतूद केली पाहिजे. आणि 4. गुणवत्ता व प्रज्ञा असणाऱ्या विद्यार्थ्यांची दखल घेऊन त्यांच्या विकासासाठी विशेष अध्यापनाची सोय केली पाहिजे. हे काम अर्थात केव्हा करावयाचे, कोणी करावयाचे, कोठे करावयाचे, त्यासाठी आर्थिक तरतूद किती व कशी करावयाची असे प्रश्न उभे राहतात. परिणामकारकपणे काम करणारे कर्तव्यनिष्ठ शिक्षक, समाजातील अन्य घटक, शिक्षण तज्ज्ञ यांचा सल्ला, संमती, मार्गदर्शन यातून या उपक्रमाचे नियोजन करता येते. उदाहरणार्थ काही शाळात हुशार व सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठीही शिकविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरतात. शिवाय वेगवेगळ्या साधनांचा, कार्ड्स, वाक्यपट्ट्या, चार्ट्स, मॉडेल्स, कविता, संवाद यांच्या कॅसेट्स यांचा वापर करून केवळ पुस्तकी शिक्षण न देता होईल तेवढे प्रत्यक्ष अनुभव देऊन विशेष अध्यापन करता येईल. कारखान्याची माहिती सहल काढून प्रत्यक्ष देता येईल. एखादी निसर्ग कविता बाहेर बगीच्यात नेऊन शिकविता येईल. स्लाइड्स दाखवता येतील. कोणत्या विद्यार्थ्यांना कोणत्या अध्यापनाची गरज आहे हे त्यांचा साधारण शैक्षणिक दर्जा सुरुवातीलाच लक्षात घेऊन त्याप्रमाणे मुख्याध्यापकाने नियोजन करवून घ्यावे. पुढचा मुद्दा, शालेय व शालाबाह्य स्पर्धा व परीक्षा. त्यामध्ये पहिला मुद्दा, स्पर्धा. विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने स्पर्धा ही अत्यंत उपयोगी ठरते. शाळेत व शाळेच्या बाहेरच्या स्पर्धा अनेक घेतल्या जातात. शाळेतर्फे आयोजित करावयाच्या स्पर्धा व शाळेबाहेरील संस्थांमार्फत आयोजिलेल्या स्पर्धा यांची निवड शाळेचे व्रतविधान, ध्येये व उद्दिष्टे यानुसार करावी. शिवाय यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल याला महत्त्व द्यावे. त्याकरिता बऱ्याचशा स्पर्धा अगोदर वर्गात घेतल्या तर जास्त मुले त्यात भाग घेतील. काही आंतरवर्गीय स्पर्धा घ्याव्यात. त्यात चांगल्या विद्यार्थ्यांना आव्हान असेल
व यातून ज्यांचे कलागुण सिद्ध होतील त्यांना शाळेबाहेरील स्पर्धात सहभागी होण्याची आवर्जून संधी द्यावी. स्पर्धांद्वारे कोणते कलागुण विकसित करावयाचे हे निश्चित झाले की त्यानुसार स्पर्धांची निवड शक्य होते. या स्पर्धांच्या स्वरूपात विविधता आणता येईल. ती आणण्यात मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सर्जनशीलतेला खूप वाव आहे. यासाठी शिक्षक सभेमध्ये सविस्तर चर्चा घडवून आणणे उपयुक्त ठरू शकेल. काव्यवाचन, नाट्यवाचन, वक्तृत्व, मॉडेल्स तयार करणे, ऐतिहासिक प्रसंगांचे नाट्यीकरण इत्यादी अभ्यासपूरक स्तर समूहगान, नृत्य, नाट्य, कथाकथन इत्यादी कलागुणांना वाव देणाऱ्या अशा सर्व स्पर्धांचे नियोजन करायला हवे. स्पर्धा प्रमुख म्हणून एखाद्या किंवा 2 शिक्षकांची नियुक्ती करून त्यांच्यावर त्यांचे नियोजन करण्याची जबाबदारी देता येईल. प्रत्येक स्पर्धेचे प्रमुख म्हणून 1-2 शिक्षकांची नेमणूक करता येईल. स्पर्धा गटवार, वर्गवार, संपूर्ण शाळेच्या असे विभाग करून घेता येऊ शकतो. कोणत्या महिन्यात कोणत्या स्पर्धा अभ्यासपूरकही कशा ठरतील, त्यांची बक्षिसे किती, कोणती, केव्हा द्यायची याचे संपूर्ण नियोजन मुख्याध्यापकाने प्रमुखांच्या साहाय्याने करणे योग्य ठरेल. स्पर्धेचे वातावरण हे खेळकर, विकासपूरक राहील व त्याला अनिष्ट वळण लागणार नाही याची दखल मुख्याध्यापकाला घ्यावी लागेल. शालाबाह्य स्पर्धांची परिपत्रके अनेक येत असतात. अर्थातच त्यात निवडक स्पर्धकांना पाठवावे लागते. त्यांना त्या आव्हानात्मक असतात. संपूर्ण वर्षात शालाबाह्य स्पर्धा कोणत्या असतात हे माहिती असते. त्यातही विविध विषयांकरता अनेक स्पर्धकांना पाठवता येईल असे पाहावे. फक्त वक्तृत्व किंवा फक्त निबंध स्पर्धा असे न ठरवता किमान किती स्पर्धांना आपल्याला विद्यार्थ्यांना पाठवता येईल याचे व त्यांना मार्गदर्शन कोणते शिक्षक करणार, बरोबर कोण जाणार, त्यावेळी शाळेचे कोणते कार्यक्रम आहेत, स्पर्धा आहेत, सुट्ट्या आहेत यांचाही विचार नियोजन करताना करावा लागेल. शालाबाह्य स्पर्धा प्रमुख म्हणून शिक्षकांची नेमणूक त्यांची आवड, क्षमता यानुसार करता येईल. त्यांनी विषयानुसार स्पर्धा प्रमुख ठरवून त्या स्पर्धेचे परिपत्रक देणे, त्याला लागणाऱ्या खर्चाची तरतूद इत्यादी गोष्टी पाहाव्यात. मुख्याध्यापकाने या सर्वांच्या साहाय्याने त्यांचे नियोजन करावे. बाहेरून आलेली बक्षिसे, ढाली इत्यादी सांभाळून ठेवणे. बक्षिसे पैशाच्या स्वरूपात असतील तर त्याचा विनियोग, प्रसिद्धी, शाळेतल्या बोर्डवर लिहिणे इत्यादी बारीक गोष्टींचा विचार नियोजनात करावा लागेल. 2. परीक्षा. स्कॉलरशिप, गणित, इंग्लिश, हिंदी, मराठी, चित्रकला इत्यादी शालाबाह्य परीक्षांची माहिती मुख्याध्यापकांना असणे जरुरीचे आहे. शिवाय वेळोवेळी या परीक्षांमध्ये भर पडत असते. त्या दृष्टीने जितकी अद्ययावत माहिती मिळवता येईल तितकी मिळवित राहावे. शिक्षकांना उद्युक्त करावे. या परीक्षांच्या गुणवत्तेचाही अभ्यास करावा. ज्या परीक्षांची शैक्षणिक विकासासाठी मदत होणार आहे अशा परीक्षांना प्राधान्य द्यावे. उदाहरणार्थ, परीक्षांची निवड झाल्यावर कार्यक्षम शिक्षकांकडे ही जबाबदारी सुपूर्द करावी. सगळ्या परीक्षांच्या जागा, वेळ घेणारे शिक्षक यांचा विचार करून या परीक्षांचेही नियोजन मुख्याध्यापकाला त्या शिक्षकांच्या साहाय्याने करावे लागेल. या परीक्षांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण होतील याची खात्री कशी करता येईल याचा विचार करावा. पुढचा मुद्दा, स्वाध्याय. शिकविलेल्या भागाचे दृढीकरण होण्यासाठी व स्वयं अध्ययनाची सवय लागण्यासाठी स्वाध्याय आवश्यक आहेत. परंतु स्वाध्याय देताना त्याचे स्वरूप, लागणारा वेळ, वयोगट, त्याचे उद्दिष्ट ह्या सर्व गोष्टींचा विचार करून त्याचे नियोजन केले पाहिजे. एका आठवड्यात किंवा 15 दिवसात सर्व विषय घ्यायचे का हे ठरवावे. नाहीतर एखाद्या दिवशी सर्व विषयांचा खूप गृहपाठ तर एखाद्या दिवशी अजिबातच नाही असे होता कामा नये. काही कार्य वर्षभर सातत्याने देता येईल. तसेच कोणत्या कालखंडात कोणत्या दिवशी गृहपाठ द्यावयाचे नाहीत हेही ठरवावे लागेल. गृहपाठ म्हणजे विद्यार्थ्यांना संकट वाटून त्या विषयाची नावड निर्माण करणारा ठरू नये. खूप दीर्घोत्तरी प्रश्न, आकृत्या काढणे, खूप लिखाण असे स्वरूप न ठेवता ते रुचिपूर्ण व विविधता असलेले असावेत. गृहपाठ हा नेहमी लेखी स्वरूपातच दिला जाईल असे नसावे. कृतिशील गृहपाठही देता येईल. उदाहरणार्थ, वनस्पतींसंबंधी धडा शिकवला तर त्यांच्या परिसरात तशा वनस्पती शोधायला सांगता येतील. कविता पाठ करा, अमुक असे साहित्य घरी तयार करा, नकाशा काढून आणा, मॉडेल्स करा असे गृहपाठ देता येणे शक्य असते.
विषय शिक्षक सभांमध्ये किंवा शिक्षक सभांमध्ये यावर चर्चा करून येत्या शैक्षणिक वर्षात कोणकोणते स्वाध्याय देता येतील हे ठरवता येईल. ग्रामीण भागात शाळेत येण्या-जाण्यात वेळ जातो म्हणून तेथील मुख्याध्यापकाने शाळा सुटल्यावर शाळेतच गृहपाठ करवून घेता येतो का, याचा विचार नियोजनात करावा. गृहपाठाला निश्चित स्वरूप यावे, त्याचे उद्दिष्ट सफल व्हावे असे वाटत असेल तर वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व विषय शिक्षकांनी एकत्र बसून स्वाध्यायाचे ते कोणत्या पद्धतीने तपासले जाईल याचाही विचार करून नियोजन करावे. असे संपूर्ण वर्षाच्या स्वाध्यायांचे नियोजन करून बऱ्याच शाळांमधून छापील पुस्तक तयार करून विद्यार्थ्यांना दिले जाते. त्यामुळे पालकांनाही ते कळते. विद्यार्थी रजेवर असला तरी त्याचे पालक गृहपाठ काय होता हे समजावून घेऊन आपल्या पाल्यांकडून तो करवून घेऊ शकतात. 2.4 मधील 5वा मुद्दा, शैक्षणिक व अभ्यासपूरक कार्यक्रमांची सांगड. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक व अभ्यासपूरक कार्यक्रमांचे नियोजन आवश्यक आहे. पुस्तके ही त्या त्या विषयांची माहिती व ज्ञान देणारी साधने असतात. त्यांना पूरक कार्यक्रमांची जोड देऊन उपयोजनात्मक अंगावर भर देता येईल. त्या त्या विषयांची आवड निर्माण करता येईल. संस्कार घडवून त्यांचे दृढीकरण करता येईल. शिवाय भावनात्मक अंगांची जडणघडण होण्यास मदत होईल. म्हणूनच दोन्हींची सांगड घालणे आवश्यक आहे. अशी सांगड कशी घालता येईल याची काही खाली उदाहरणे दिलेली आहेत. उदाहरणार्थ, कविता शिकवल्यानंतर त्यांची पाठांतर स्पर्धा आयोजित करता येईल. एखाद्या वर्णनात्मक कवितेवर चित्रकला स्पर्धा आयोजित करता येईल. ऐतिहासिक प्रसंगांचे नाट्यीकरण करवून घेता येईल. एखाद्या लेखकाशी ज्यांचा धडा पुस्तकात आला आहे त्यांच्याशी त्या धड्यावर प्रत्यक्ष गप्पा मारण्याचा, चर्चा करण्याचा कार्यक्रम घेता येईल. 8वीला दानात दान रक्तदान या धड्याचा योग्य संस्कार करण्यासाठी रक्तदान नावाचा प्रकल्प घेता येईल. त्यात संस्कार करण्यासाठी रक्त म्हणजे काय, इथपासून तो रक्तदान करणे म्हणजे काय, प्रत्यक्ष कृती, समानता, बंधुता इत्यादी मूल्यांचे शिक्षण, त्यावर नाट्यीकरण, समूह गान इत्यादींचा समावेश करता येईल. सारख्या विचारांचे धडे वेगवेगळ्या इयत्तांना असतील तर ते कार्यक्रम एकत्र घेता येतील. उदाहरणार्थ, निसर्ग कविता, सारख्या विचारांच्या कविता यांचा 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता कविता गायनाचा कार्यक्रम घेता येईल. भूगोलाच्या धड्यावर स्लाइड्स दाखवणे, सहल इत्यादी कार्यक्रम घेता येतील. स्नेहसंमेलनातही या कार्यक्रमांचा समावेश करता येईल. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी इत्यादी ठराविक दिनविशेष सोडले तर पाठ्यपुस्तकात आलेल्या लेखक, कवी, शास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ, खगोलशास्त्रज्ञ यांचे जन्मदिन, वेगवेगळ्या घटनांचे दिवस इत्यादी दिनविशेषांचा समावेश करता येईल. काचफलकांचाही या उपक्रमात उपयोग करता येईल. ऋतू, त्या त्या महिन्यात येणारे राष्ट्रीय सण, पारंपरिक सण इत्यादी सणानुसार शैक्षणिक विषयांचे नियोजन केले तर ते लक्षात ठेवण्यास, त्याचे दृढीकरण होण्यास, संस्कार पक्के होण्यास निश्चित मदत होईल. शैक्षणिक व अभ्यासपूरक कार्यक्रमांची अशी सांगड घालण्यासाठी पाठ्यविषयांचा अतिशय सूक्ष्म अभ्यास तसेच त्या त्या महिन्यात त्या त्या दिवशी येणाऱ्या दिनविशेषांची माहिती हवी, तरच त्यांचे योग्य नियोजन करता येईल. त्यासाठी सर्व विषयांचे एक तज्ज्ञ शिक्षक घेऊन एक समिती नेमून त्यांच्या सहकार्याने ह्याचे नियोजन मुख्याध्यापकाने करावे. 2.4 मधील 6वा मुद्दा, वेळापत्रके. शाळेत शैक्षणिक व अभ्यासपूरक कार्यक्रम राबवले जातात. त्यासाठी अनेक प्रकारची वेळापत्रके असली तरी आपल्याला मुख्यतः वर्ग वेळापत्रक व शिक्षक वेळापत्रक यांचा विचार करावयाचा आहे. वेळापत्रक हे शाळेचे घड्याळ आहे. त्याप्रमाणे काम काटेकोरपणे चालले तर शाळेतील कार्यक्रम यशस्वी होतात. वर्ग वेळापत्रक व शिक्षक वेळापत्रक हे ज्येष्ठ शिक्षक किंवा पर्यवेक्षक तयार करतात. परंतु मुख्याध्यापकांनी त्यांच्याकडून खालील गोष्टी निश्चित करवून घ्याव्यात. साधारणपणे 35 मिनिटांचा एक अशा तासिकांची आठवड्याची व दिवसांची संख्या. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या तासांची संख्या. विषय शिक्षक व त्यांना द्यावयाच्या विषयांची व त्या विषयांना असणाऱ्या तासिकांची संख्या. कोणत्या विषयांना जोडून तासिका द्यायच्या याची निश्चिती. अभ्यासपूरक उपक्रमांची सांस्कृतिक काम पाहणाऱ्या शिक्षकांना कोणते तास मोकळे द्यायचे याची निश्चिती.
खेळांचे तास साधारण कोणत्या वेळी व किती ह्याची निश्चिती. कार्यानुभव, चित्रकला, हस्तकला, शास्त्र या विषयांसाठी विशेष वर्गखोल्या किती व कोणकोणत्या वर्गांना तेथे न्यावयाचे याची निश्चिती. एकदा तरी त्या वर्गांना तेथे नेता येईल असा विचार करावा. यांची निश्चिती झाल्यावर वेळापत्रक तयार करताना खालील घटकांचा गोष्टींचा विचार करावा. अर्थात ही काही तत्त्वे आदर्श जरी असली तरी प्रत्यक्षात त्यांना सर्वांनाच उपयोग करता येईल असे नाही. शेवटी वर्गखोल्या, शिक्षकांची संख्या, त्यांचा शैक्षणिक दर्जा इत्यादींचा तसेच त्या त्या परिसरात कोणती परिस्थिती आहे याचा विचार करून तडजोड करावी लागतेच हे खरे, पण या तत्त्वांची किमान माहिती असावी व शक्य होईल तोवर त्यांचा वापर करावा. साधारणपणे गणित, शास्त्र, इंग्रजी हे विषय बौद्धिकदृष्ट्या अवघड समजले जातात. ह्या विषयांचे तास सुरुवातीला असावे, त्यातल्या त्यात दुसरा तिसरा असावा. लागोपाठ कठीण विषय नसावेत. कठीण विषयानंतर कृतिशील असे तास असावेत. प्रयोग, हस्तकला, चित्रकला यांना जोडून 2 तास असावेत. शिक्षकांनाही लागोपाठ तास न देता त्यांना 2 तासानंतर मोकळा तास मिळेल असे पाहावे. वेगवेगळ्या वर्गांना वेगवेगळ्या शिक्षकांची नियुक्ती कशी करावयाची याची काही मार्गदर्शक तत्त्वे वेळापत्रक करण्यापूर्वी निश्चित केली जावेत, म्हणजेच एकंदरीत कार्य विभागणीत वस्तुनिष्ठता येते. काही मार्गदर्शक तत्त्वे पुढील प्रमाणे देता येतील. पहिला, पदवीचा विषय व अध्यापन पद्धती यानुसारच विषयाचे अध्यापन देण्यात यावे. 2. 10वीचे वर्ष हे शालांत परीक्षेमुळे महत्त्वाचे ठरते. शालांत परीक्षेच्या निकालांना शाळेच्या गुणवत्तेच्या दृष्टीने समाजामध्ये अजूनही महत्त्व दिले जाते. याकडे डोळेझाक करता येणार नाही. यासाठी शाळेतील अनुभवी व चांगल्या शिक्षकांना या वर्गांच्या तासिका प्रथम द्याव्यात. शालांत परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचा अनुभव असलेल्या किंवा त्या परीक्षेचे प्राश्निक असलेल्या शिक्षकांना त्यातल्या त्यात या वर्गासाठी प्राधान्य द्यावे. 3. विद्यार्थ्यांची जर गुणवत्तेप्रमाणे तुकड्यांमध्ये विभागणी केली असेल तर उच्च गुणवत्तेच्या तुकड्यांना चांगले शिक्षक अशी विभागणी करण्याकडे कल असतो, परंतु अशा शिक्षकांची खरी गरज मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी अधिक असते. त्यांच्या कार्यक्षमतेचा लाभ कच्च्या विद्यार्थ्यांनाही होऊ द्यावा. मात्र याचबरोबर काळजी पण घेतली पाहिजे की नवख्या अनुभवी व कच्च्या शिक्षकांना उच्च गुणवत्तेच्या वर्गांना शिकविण्यास सांगू नये, त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता असते. ठराविक वर्गांना शिकविण्याच्या अनुभवापेक्षा कमी जास्त गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा वैविध्यपूर्ण अनुभव आपल्या सहकाऱ्यांना देणे हे तसे इष्टच ठरेल. 4. इयत्ता 5वी ते 7वी व आता 8वीपर्यंत हा उच्च प्राथमिक स्तर मानला जातो. या ठिकाणी शासकीय नियमानुसार प्रशिक्षित पदवीधर व D.Ed शिक्षकांचे प्रमाण निश्चित आहे. 5वीच्या वर्गात नवीन विद्यार्थी येत असल्याने त्यांच्या तयारीसाठी काही चांगले अध्यापक इयत्ता 5वीस आवर्जून नियुक्त करावेत. 5. वरील मार्गदर्शक तत्त्वांच्या चौकटीत शिक्षकांनी विशिष्ट वर्ग व विषयाचे प्राधान्य दिले असेल तर व जर ते देता येणे शक्य असेल तर ते देण्याचा जरूर प्रयत्न करावा. वेळापत्रके तयार करण्यासाठी आवश्यक ती माहिती प्राप्त झाल्यावर पूर्वनिश्चित मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्यक्ष वेळापत्रके तयार करण्याच्या पायऱ्या थोडक्यात पुढीलप्रमाणे मांडता येतील. 1. वेळापत्रके तयार करण्यासाठी उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षकांचे सहकार्य घेणे अपरिहार्य आहेच. मात्र तशी पदे नसतील तर कमीत कमी 3 ज्येष्ठ शिक्षकांचा सहभाग आवश्यक ठरतो. 2. वेळापत्रक तयारीसाठी पूरक म्हणून प्रथम कोणते शिक्षक कोणता विषय कोणत्या वर्ग व तुकडी शिकविणार व त्याच्या आठवड्याच्या तासिका किती हे दर्शविणारे तक्ता तयार करता येऊ शकेल. 3. शिक्षकांचे वेळापत्रक व वर्गाचे वेळापत्रक तयार करण्यासाठी 2 स्वतंत्र शिक्षकांकडे बैठकीत ही जबाबदारी सोपवावी. 4. प्रयोगशाळा, चित्रकला इत्यादींसाठी जोडताच प्रथम वेळापत्रकात टाकावेत. या सुविधांचा सर्वच वर्गांना आठवड्यातून एकदा तरी लाभ होईल हे पाहावे. 5. चित्रकला, समाजसेवा, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव इत्यादी कृतीयुक्त विषय मधल्या सुट्टीनंतरच्या काळात टाकावेत. एकाच वर्गावर सलग या गटातील 4 तास येणार नाहीत हेही पाहावे. 6. शिक्षकांना विशेषतः ज्या विषयांच्या शिक्षकांना सातत्याने बोलावे लागते, उदाहरणार्थ भाषा विषय, 2 तासानंतर रिकामी तासिका
ऑफ पिरियड ठेवण्याचा प्रयत्न करावा. 7. पहिला तास किंवा विशिष्ट तास 40 मिनिटांचा 5 मिनिटे अधिक ठेवून वर्ग शिक्षकांना तो द्यावा. त्या काळात ते प्रशासकीय व संपर्क कार्य करू शकतील. 8. शिक्षकांच्या कार्याची विभागणी करत असताना शेवटी काही फेरफार अदलाबदल करावा लागतोच. अशा वेळी मार्गदर्शक तत्त्वांच्या बाबतीतही तडजोड करावी लागते. अशा तडजोडी कमीत कमी व अपरिहार्य तितक्याच कराव्यात. 9. शाळेचे वेळापत्रक शक्यतो शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शिक्षकांना द्यावे, म्हणजेच दुसऱ्याच दिवसापासून सर्व विषयांच्या तासिका नियमितपणे सुरू होऊ शकतील. वेळापत्रक हे कामाची निश्चित दिशा दाखवते, त्याचा योग्य उपयोग करवून घ्यावा लागतो. वेळापत्रक हे आपल्यासाठी आहे, त्याचा उपयोग करताना लवचिकता ठेवावी. मराठीचा तास एका शिक्षकाचा आहे, पण कवितेला चाल लावून देणारे शिक्षक वेगळे आहेत, तर आपला तास तेवढ्यापुरता बदलायला हरकत नाही. 2.4 मधील 7वा मुद्दा, एकत्रित बहुव्यापी वार्षिक नियोजनाच्या अंतिम आराखड्याची निश्चिती. वर्ग वेळापत्रके व शिक्षक वेळापत्रके हा शाळेतील शैक्षणिक कार्यक्रमाच्या नियोजनाचा महत्त्वाचा कणा आहे. या वेळापत्रकानुसार प्रत्येक शिक्षक आपल्या अध्यापनाचे त्रोटक स्केचची वार्षिक नियोजन करू शकतो. काही शाळांत प्रत्येक महिन्याचे सविस्तर अध्यापन नियोजन करवून घेण्याची प्रथा आहे. यासाठी त्यांना सविस्तर नोंदवह्या देण्यात येतात. त्या महिना अखेरीस मुख्याध्यापकाकडे सादर करावयाच्या असतात. जिल्हा मुख्याध्यापक संघ यात विशेषत्वाने पुढाकार घेऊन असे नियोजनाचे कार्य हाती घेऊ शकेल व छापील स्वरूपात ते देऊ शकेल. बहुव्यापी नियोजनात 4 अंगांची एकत्र गुंफण होऊ शकते. 1. शिक्षक व वर्ग वेळापत्रकानुसार दैनंदिन अध्यापनाचे नियोजन. 2. या शैक्षणिक कार्यक्रमांशी सांगड घातलेल्या व वेळोवेळी नियमित किंवा प्रासंगिक रूपाने घेतल्या जाणाऱ्या अभ्यासपूरक कार्यक्रमांचे नियोजन. 3. शालेय चाचणी परीक्षा, शालाबाह्य परीक्षा, मूल्यमापनाचे नियोजन. 4. तदअनुषंगाने येणारे प्रशासकीय व आर्थिक तरतुदींचे नियोजन. यापैकी वर्ग व शिक्षक वेळापत्रके आपण उपलब्ध करून देतोच, परंतु परीक्षा, मूल्यमापन व अभ्यासपूरक कार्यक्रमांचे वार्षिक नियोजन विद्यार्थी दैनंदिनीतून किंवा चक्र मुद्रांकित स्वरूपात प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकापर्यंत पोहोचले पाहिजे. प्रत्येक शिक्षकाची तसेच विद्यार्थी वर्ग यांची नेमकी जबाबदारी काय असावी हे त्यात स्पष्ट हवे. पूरक प्रशासकीय व आर्थिक तरतुदीविषयक नियोजन हे केवळ मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक यांच्याकडेच राहील. त्यानुसार योग्य ती कार्यवाही आपण स्वतःला किंवा संबंधित सहाय्यकास करता येऊ शकेल. हे बहुव्यापी नियोजन आपल्या कार्यालयात सहजासहजी दिसेल अशा स्वरूपात आपण लावू शकाल किंवा टेबलावर काचेखाली सहजगत्या पाहता येईल अशा रीतीने ठेवू शकाल. त्यामुळे कोणती गोष्ट केव्हा करावयाची हे लागलीच आपल्या लक्षात येऊ शकेल. शैक्षणिक व्यवस्थापन यातील घटक 2 होता यथार्थदर्शी समग्र नियोजन. याचा सारांश पुढील प्रमाणे सांगता येईल. शैक्षणिक नियोजनात शाळेतील अध्यापनाचा कार्यक्रम व अभ्यासपूरक कार्यक्रम या दोहोंचाही समावेश होतो. शाळेच्या कार्याचा हा गाभा आहे व त्यावरच शाळेचे यश अवलंबून असते. या कार्यक्रमाचे नियोजन करताना उपलब्ध भौतिक सुविधा, आर्थिक तरतूद, मनुष्यबळ व काळ या 4 घटकांचा विचार करावा लागतो. वेळ व स्तर यानुसार हे नियोजन करावे लागते. नैदानिक व विशेष स्वरूपाचे अध्यापन, स्वाध्याय, शालाबाह्य परीक्षा अशा घटकांचाही या नियोजनात विचार अपरिहार्य आहे. शैक्षणिक व अभ्यासपूरक कार्यक्रमांची योग्य रीतीने सांगड घालून ती जबाबदारी शिक्षकांकडे व विद्यार्थ्यांकडे सोपविली पाहिजे. ज्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली आहे त्यांनी त्या कार्यक्रमाचे सविस्तर नियोजन करून ते मान्य करवून घ्यावे. शाळेचे दैनंदिन अध्यापन सुरळीत चालावयाचे असेल तर वर्ग वेळापत्रके व शिक्षक वेळापत्रके पहिल्या दिवसापासूनच व मार्गदर्शक तत्वानुसार केली पाहिजेत. या 2 वेळापत्रकांशिवाय मुख्याध्यापकाकडे अभ्यासपूरक कार्यक्रम, मूल्यमापन, पूरक प्रशासकीय कार्ये व आर्थिक बाबी याविषयीचे नियोजन तयार असले पाहिजे.
असे बहुव्यापी नियोजन मुख्याध्यापकास शैक्षणिक वर्षात नेहमीच उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल. यथार्थदर्शी समग्र नियोजन हा घटक दुसरा इथे पूर्ण झालेला आहे आणि ह्या घटकावरती पुढील प्रमाणे प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न आहे, शाळेचे नियोजन करताना कोणकोणते घटक विचारात घ्यावेत. दुसरा प्रश्न, नियोजनात आर्थिक तरतुदींचा विचार महत्त्वाचा कसा ठरतो. तिसरा प्रश्न, नियोजनात काळाचा विचार करणे अगत्याचे कसे ठरते. चौथा प्रश्न, स्तरानुसारी नियोजन म्हणजे काय. पाचवा, नियोजनात शैक्षणिक अभ्यासपूरक कार्यक्रमांची सांगड कशी घालावी. आणि सहावा प्रश्न, एकत्रित बहुव्यापी नियोजनाचे फायदे सांगा. अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. इथे आपला घटक 2 यथार्थदर्शी समग्र नियोजन पूर्ण झालेला आहे.